वाळवा तालुक्यातील शेतकरी बिबट्यावर पडला भारी. बिबट्याने झडप मारताच असा रक्ताचा सडा पडला. शेजारी सर्वांना वाटलं शेतकरी गेला, सगळं संपलं, पण उलटच घडलं होतं. दुपारची वेळ होती, सूर्य डोक्यावर आला होता, शेतीत वारा नव्हता, फक्त गवताची सडसड आणि दूर कुठेतरी कावळ्यांचा कर्कश आवाज. एक शेतकरी नेहमीसारखाच, कोणताही गोंधळ नाही, कोणतीही भीती नाही. डोक्यावर गुंडाळलेला कपडाचा तुकडा, हातात विळा आणि मनात एकच विचार, आज जनावरांसाठी चारा वेळेत न्यायचा. शेतात पाऊल टाकताच काहीतरी विचित्र जाणवत होतं. पक्षी शांत होते, कुत्र्यांचा आवाज नव्हता, आजूबाजूचं वातावरण जड झालं होतं. पण शेती करणारा माणूस या सगळ्याला सरसावलेला. तो पुढे सरकतो, गवत कापायला लागतो आणि नेमकं त्याच क्षणी समोरचं दृश्य बदलतं. क्षणभर सगळं स्तब्ध. काही कळायच्या आत मागून एक जबरदस्त झडप, इतकी वेगवान, इतकी अचानक की ओरडायलाही वेळ नाही. डोक्यावर जोराचा आघात, छातीवर दाब, श्वास अडकतो. काहीतरी उबदार ओघळतंय, रक्त की भीतीचा घाम. त्या एका सेकंदात डोळ्यांसमोर आयुष्य सरकून जातं. शेती, घर, जनावरं, मुलं आणि समोर दोन चमकणारे डोळे. ती नजर माणसाची नाही, ती भुकेची आहे. हिंस्त्र आहे. आता पळायचं कसं? जमिनीवर दाब, डोक्यावर वजन, शरीर गोठतं. पण याच क्षणी त्या शेतकऱ्याच्या हातात अजून काहीतरी आहे. ते विसरलेलं नसतं. विळा. हो, तोच साधा रोजचा गवत कापण्याचा विळा. हात थरथरतो पण सुटत नाही. त्या क्षणी कोणतंही प्रशिक्षण नाही, कोणताही प्लॅन नाही, फक्त एकच भावना, आज इथेच मेलो तर कोणीच वाचवायला येणार नाही. आणि मग एक जोरदार हालचाल, धार चमकते, एक आरडाओरडा, पण तो माणसाचा नाही, जंगल फाटतं तसा आवाज. क्षणभर पकड सैल होते, दाब कमी होतो, शरीर खाली कोसळतं आणि पुढच्याच क्षणी समोरचं दृश्य पुन्हा बदलतं. तो प्राणी जो काही सेकंदांपूर्वी जीव घ्यायला आला होता, तो आता मागे सरकतोय, जखमी, घाबरलेला आणि अचानक पडतो. शेतात पुन्हा शांतता, फक्त जड श्वास आणि रक्ताने माखलेला शेतकरी. तो उठतो, डोळे फिरवतो, आजूबाजूला कोणीच नाही. पाय थरथरतात पण उभा राहतो. शेतातून बाहेर पडतो आणि तेव्हाच लोकांना कळतं, इथे भयंकर काहीतरी घडलं आहे. पाहता पाहता संपूर्ण परिसर हादरतो, वनविभाग हलतो, गाव हादरतं, भीती पसरते. कारण आज शिकारी आला होता, पण शिकार उलट ठरली. आणि तेव्हाच सगळ्यांच्या लक्षात येतं, वाळवा तालुक्यातील शेतकरी बिबट्यावर पडला भारी. बिबट्याने झडप मारताच शेतकऱ्याचा नाद बिबट्याला महागात पडला. ही बातमी फक्त बातमी नाही, हा इशारा आहे. जंगल आणि शेती आता एकमेकांच्या खूप जवळ आली आहे.